राज्यातून एकही उद्योग बाहेर गेलेला नाही। निवडणुकीच्या तोंडावरती काही मुद्दे नाहीत म्हणून असे मुद्दे उकरून काढले जातात। पाणबुडी प्रकल्पासंदर्भात अजित पवारांचं स्पष्टीकरण। सिंधुदुर्गातील पाणबुडी प्रकल्प गुजरातमध्ये जाणार नाही, कुणीही आपला प्रकल्प पळवलेला नाही। भाजप आमदार नितेश राणेंची माहिती। महाराष्ट्रातला कुठलाही प्रकल्प रद्द नाही। वैभव नाईक यांनी 9 वर्षात किती प्रकल्प आणले? पाणबुडी प्रकल्पावरनं नितेश राणेंचा ठाकरे गटाला सवाल। राम जन्मभूमीच्या आंदोलनात लाखो कारसेवक आणि बाळासाहेबांचे शिवसैनिक होते। मंत्री नारायण राणेंचं वक्तव्य तर उद्धव ठाकरेंचा राम मंदिर जन्मभूमी आंदोलनाशी काडी मात्रही संबंध नाही। राणेंची ठाकरेंवर टीका। एका हाताने दिलेलं दान दुसऱ्या हातालाही कळू नये ही आपली हिंदू संस्कृती आहे। आचार्य तुषार भोसलेंचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंनी राम मंदिरासाठी दिलेल्या पैशांची सनातनी हिंदू धर्माला गरज नाही। भोसलेंची ठाकरेंवर टीका। राम मंदिर उद्घाटनानंतर राज्यात केवळ एकच पक्ष विरोधात शिल्लक असेल तर महाविकास आघाडीतील 2 पक्ष भाजपला पाठिंबा देतील। आमदार रवी राणांचा दावा। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांचं देवेंद्र फडणवीसांना पत्र। फॉरेन्सिक प्रयोगशाळेमध्ये डीएनए टेस्टिंग किट्स उपलब्ध नसल्याची पत्राद्वारे तक्रार। दोषी अधिकाऱ्यांवरती कारवाईची मागणी। जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरद पवार गटाची आज बैठक। सांगलीमधल्या राष्ट्रवादी कार्यालयामध्ये दुपारी ही बैठक पार पडेल। प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून राज्यातल्या रेशन दुकानदारांचा बेमुदत संप। या बंदमध्ये अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार आणि किरकोळ केरोसिन परवानाधारक महासंघाचाही सहभाग। राज्यामध्ये लाचखोरीच्या कारवाईत नाशिक पहिल्या क्रमांकावर। वर्षभरात सर्वाधिक 163 जणांवर कारवाई। नाशिक पाठोपाठ पुणे आणि संभाजीनगरचा नंबर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।